बाळू मामा. डॉली, तुला माझ्यात आणि बाळू मामात काहीच फरक वाटत नाही का? ते मरू देत रे. आणि हे सगळं काय काय करतोयस काय तू? डॉली, अगं ही ना भारतात एक प्रेमाची पद्धत आहे. पद्धत. येस, पद्धत प्रेमाची. नाही काय, अमेरिकेत एखादा मुलगा एखाद्या मुलीचे असे डोळे झाकून असं म्हणतो की फाइंड आउट हु एम आय. असं तरी मी कधी पाहिलेलं नाही. कसं पाहणार, कसं पाहणार? अगं ती अमेरिका आहे, हा भारत आहे. भारतात कसं प्रेम असं शांतपणे मांजराच्या पावलाने येतं. अच्छा. आणि असं हलकच प्रेयसीचे डोळे झाकत आणि तिला विचारत, ओळख, मी कोण आहे? बाळू मामा. डॉली, बाकी तू माझा पूर्णपणे मामा बनवलास. एनिवे, तू मला ते पुस्तक दिलं होतंस ना? कुठलं? मृत्यूनंतरचं जीवन. हा हा, ते मला खूप आवडलं. मस्त आहे. आवडलं? अगं येतं काहीच नाही, मी तुला अजून छान छान पुस्तकं देईन आणि तुझी PhD पाहता पाहता होईल. आणि मग आपण थँक्स. नाही म्हणजे तू माझ्यासाठी इतका त्रास घेतोयस. डॉली, आता तुझ्यासाठी त्रास नाही घ्यायचा तर मग कोणासाठी? अरविंद, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना, सांग. मला की नाही माहित होतं की तूच माझे डोळे बंद केलेस म्हणून. पण मग तू मला गंमत केली रे तुझी. खरंच? नक्कीच जमेल बहुतेक. म्हणजे डॉली, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तुझ्याबद्दल? हो. काहीच नाही. म्हणजे तू खूप छान आहेस, चांगल्या स्वभावाचा आहेस. गुड गुड. आणखी आणखी नाही म्हणजे माझी पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी छान आहे. व्हेरी गुड. छान आहे, व्हेरी गुड. एवढंच? म्हणजे अशी रुबाबदार वगैरे अशी आहे. आहे रुबाबदार आहे. आहे. गुड. जमेल जमेल. आणखी 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 आता आणखी काही नाही. नाही म्हणजे माझी हाईट 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 पर्सनॅलिटी मध्ये आली ना? हो. आणखी काही नाही. नो. ओके. डॉली, डॉली, आपण कुठेतरी बाहेर फिरायला? नाही नाही नाही, अरे लायब्ररीत जाऊया आपण. लायब्ररीत तर आपण रोजच जातो. आज कुठेतरी दुसरीकडे जाऊया. जमेल जमेल. काय सारखं जमेल जमेल? नाही नाही, काय नाही, आपण जाऊया ना कुठेतरी बाहेर फिरायला. जिथे जिथे शांतता असेल, एकांत असेल. तू आणि मी असे शेजारी शेजारी बसलेलो असू. तुझा हात तुझ्याच हातात असेल, माझा हात माझ्याच हातात असेल आणि मी माझ्या मनातलं सगळं काही तुला सांगून टाकेन. जाऊया जाऊया, आपण नक्की बाहेर फिरायला जाऊया. सांग सांग, कुठे जाऊया? स्मशानात. थँक्स अरविंद, तू मला आज इथे घेऊन आलास म्हणून. मला सगळं पाहायला मिळालं. तू आहेस होय? काय घाबरलो मी. अरविंद, किती छान शांतता आहे नाही? छान. डॉली, भारतात ह्याला भयान शांतता असं म्हणतात. डॉली, आपण इथून जाऊया ना प्लीज. मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अरे मग बोल ना. हे बघ, तूच म्हणाला होतास की नाही तुला शांत असा एकांत हवा म्हणून. हो हो. अगं पण ही काय जागा निवडलीस तू? हे कसला आवाज आला? आवाज? हा, कवटी फुटल्याचा. कशी रे फुटते कवटी?
नशीब फुटतं माझ्यासारख्याच. डॉली तू गेली वाटतं. आता काही खरं नाही. राम 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 राम. झंप्या तू तू इथे कुठे? मामा कुठे? मामा हा अमावस्येच्या भयान रात्री 12च्या नंतर मामा स्मशानात यायला घाबरले म्हणून मी आलो. डॉली ताईशी काय प्रेमाचं बोललास की नाही? प्रेमाचं? अरे झंप्या एखाद्या बहरलेल्या झाडाखाली किंवा मावळत्या सूर्याच्या साक्षीने प्रेम व्यक्त करायचं असतं. राईट. पण इथे स्मशानात या जळत्या प्रेताच्या साक्षीने मी काय प्रेम व्यक्त करणार? अरविंद, डॉली बोलवते. अरविंद, हॅलो हॅलो अरविंद. आलो ग. काय डॉली? ए मी तुला गंमत देते हं. कसली गंमत? आता डोळे बंद कर. हात पुढे कर. हात पुढे. आता उघड डोळे. काय झालं आता? उघड डोळे. हा. कवटी. हॅलो हॅलो अरविंदा, हा मी बोलतोय. अरे काय बाबा, काही प्रगती आहे की नाही? प्रगती नाही आणि होण्याची शक्यता पण नाही. आजोबा, मला हे एकंदरीत कठीण वाटतंय. अरे मग तू डॉलीला रोज फिरायला घेऊन जातोस ते काय फक्त भेळ खाण्यासाठी? भेळ? अहो तिथे भेळ कुठे मिळणार? आणि आजोबा, अहो स्मशानात प्रेमाच्या आणि लग्नाच्या गोष्टी कशा करणार? काय सगळी बोंबच आहे ना. मला पहिल्यापासनं माहिती होतं. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. उगाच कोणीतरी काहीतरी बोलतो. तुझ्या म्हणींचा अगोदर मला बंदोबस्त केला पाहिजे. त्याआधी डॉलीला अरविंद आवडायला पाहिजे आणि अरविंदनी सुद्धा आपला वेग वाढवायला पाहिजे. याच्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. नमस्कार कापसे साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार. जस साहेब, आपण स्वतः? हो. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. या बसा हो, बसा. थँक्यू. हा माझा मुलगा माधवराव यांच्यासाठी कालच एका फक्कड स्थळाची नोंदणी झालेली आहे. मुलगी 40ची आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासारखी सुदृढ आहे. बाबा, तुम्ही मला कुठे घेऊन आलायत? अरे वधूवर सूचक मंडळात. कशाला? अरे वधूवर सूचक मंडळात कशाला येतात? लग्न जमवायला. बाबा, आरतीला वाईट नाही का वाटणार? घ्या, मूर्खासारखं बडबडू नकोस. तुझं लग्न जमवायला नव्हे, तुझ्या मुलीचं लग्न जमवायला, डॉलीचं. काय तुम्ही काय? उत्तम, अतिउत्तम फक्कड स्थळ आहे. मुलगा अमेरिकेत डॉक्टर आहे. उंचपुरा देखणं आहे. नाही, एक मिनिट थांब जरा. उंचपुरा देखणं वगैरे नकोय आम्हाला. असा काळा बिनरा क्लार्क वगैरे असा. नाही जरा मी सांगतो तुला. हा, धन्यवाद. अरे काय? हो या. हो, ठीक. पाठवणार तुम्ही? हो या. चालेल. पाठवून दे. चल. एक मिनिट बाबा. हे काय बाबा, तुम्ही भलतं सलतं सांगताय. आपला अरविंद चांगला आहे ना? अरे हो बाबा, अरविंद चांगला आहे, पण त्यांनी अजून काही कर्तबगारी दाखवलेली नाहीये. त्याला उद्युक्त करण्यासाठी आणि डॉलीचं लग्न अरविंदशी लावण्यासाठी मी या स्थळाची योजना केलेली आहे. कळलं का तुला काही? बाबा चल. मला सांग, तुला भूत आहे असं वाटतं? म्हणजे काय? भूत आहेच. बावळट आहेस. भूत वगैरे काही नसतं रे. ही माणसंच असं पसरवतात की भूत आहे म्हणून. अमुक ठिकाणी आता समजा एखादा माणूस इथून गेला आणि जरा जरी आवाज झाला तरी त्याला वाटतं की भूत आहे म्हणून. भूत झपाट्यात वगैरे काही नाही रे. हो, मग ते मांत्रिक काढतात ते काय असतं? 21व्या शतकात जगतोयस ना रे तू, आणि अजून तुझा विश्वास आहे या सगळ्यावर? मांत्रिक नुसतं भासवतात की भूत काढलं म्हणून. फ्रॉड्स असतात ते. हो असेल, तू म्हणत असशील तर असेलही.
असाच आहे. डॉली, अरे डॉली, उलटे पाय. डॉली, डॉली, तो म्हातारा. ते नक्की भूत आहे. गप्प बस रे. त्याचे पाय बघ, पाय बघ. आला. डॉली, सांभाळ सांभाळ सांभाळ. कोई आने वाला है. अरे अरे, हम जाने वाला है. ऍक्च्युली ना मी भूत ह्या विषयावर रिसर्च करतेय, तर मला थोडीशी माहिती हवी होती भूतांविषयी. तुम्ही मला द्याल का प्लीज? बेटा, हा, शरीर जळतं, आत्मा जळत नाही. तो मोक्षाला मिळतो. आणि जे अतृप्त आत्मे असतात ते भूत योनीत वावरतात. तुमच्याकडे तर खूपच माहिती आहे. आपण उद्या ह्याच वेळी इथेच भेटूया का? निवांत बोलू. ठीक आहे बेटा. अरविंद, डॉली, डॉली, वाचव. भूत, 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 वाचवा. भूत वाचवा. अहो, सोडा 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 मला. हे बघ भूत तुझं अडकलं होतं टी शर्ट मध्ये. बघ, तुला सांगितलं नव्हतं भूत वगैरे काय नसतं म्हणून. चला आता.